सकाळचा चहा घेतला आणि लगेचच जेवण बनवायला लागले। तर आज मी बनवला होता रात्री उरलेल्या पोळ्यांचा भुगरा। त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। त्यानंतर ज्या उरलेल्या पोळ्या होत्या त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालून त्याला एकजीव करून घेतलं। थोडंसं त्यावर पाणी शिंपडलं जेणेकरून आपला मनोहरा जो आहे तो मऊसर होईल। त्यानंतर तापलेल्या तेलामध्ये मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या। त्याला चांगलं परतवून घेतलं आणि सोबतच एक बारीक चिरलेला कांदाही घेतला आणि त्यालाही चांगलं परतवून घेतलं। कांदा परतवून झाल्यानंतर आपण जो पोळ्यांचा भुगरा केला होता तो घातला आणि त्याला चांगलं परतवून घेतलं, एकजीव करून घेतलं। आता यामध्ये आपण आधीच मीठ टाकलं होतं म्हणून आता मीठ टाकायची यामध्ये गरज नाही। त्यानंतर एक वाफ येऊ दिली आणि कोथिंबीर टाकली। आता आपला मनोहरा जो आहे तो तयार आहे। त्यानंतर थोड्याशा पोळ्या करून घेतल्या होत्या आणि लाल टमाट्याची गोड आणि तिखट अशी चटणीसुद्धा बनवली होती। तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।